बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। चव्हाण हगवणे पिता पुत्राला शस्त्र प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केलाय। जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्याही दबावाची चौकशी होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा शशांक हगवणे या तिघांनी पिस्तूल परवान्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या प्रकरणामध्ये पुन्हा अटकेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। राहुल, निलेश चव्हाण आणि हगवणे पिता पुत्र या सगळ्या संदर्भात आता शस्त्र प्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अधिकची माहिती? तसा अर्ज पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केला आहे। आपल्याला कल्पना आहे की हगवणे पिता पुत्र म्हणजे हगवणे कुटुंबातले 5 सदस्य, त्याच्यामध्ये पिता आणि 2 पुत्र आणि निलेश चव्हाण हे आधीच येरवडा जेलमध्ये आहेत पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये। आता पोलिसांनी अर्ज असा दाखल केलाय की जो शस्त्र परवाना त्यांनी मिळवला आणि ज्याच्या आधारावरती शस्त्र मिळवलं त्याच्यासाठी बनावट कागदपत्र त्यांनी दिली आणि त्या कागदपत्राच्या आधारावरती मिळवलेल्या शस्त्र परवान्याचा गुन्हेगारी कृत्यासाठी वापर केला। हे कसं घडलं याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि म्हणून पोलिसांनी आता न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय की निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे त्यांचे दोन्ही पुत्र यांची चौकशी आम्हाला करण्याची असल्यामुळं त्यांची आम्हाला पोलीस कोठडी मिळावी, म्हणजे काय तर यांना पुन्हा एकदा अटक होऊ शकते। आता अशी जर अटक झाली तर हगवणे यांचे मामा जालिंदर सुपेकर आणि त्याबरोबरच तत्कालीन पुणे पोलीस प्रमुख अमिताभ गुप्ता यांनी यात काय नेमकी भूमिका बजावली त्याचाही तपास केला जाऊ शकतो। आणि जर याच्यामध्ये जालिंदर सुपेकर यांनी दबाव देऊन तो शस्त्र परवाना द्यायला हे सिद्ध झालं तर आत्ताच वेगवेगळ्या कारणामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्याही अडचणीमध्ये वाढ होईल। आता पोलिसांचा मुख्य तपासाचा भाग बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाने कसे मिळाले हा आहे आणि त्या अर्जावरती आता न्यायालयात सुनावणी होईल आणि शक्यता ही आहे की त्यांना अटक करण्याची परवानगी न्यायालय देईल। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।